आज ना कटवर्कची डिझाईन मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर हे बघा 2.5 इंचाची गळारुंदी घेतलेली आहे. 10.5चा आपला पूर्ण गळा आहे आणि यानंतर लास्टपर्यंत 2-2 इंचावरती मी मार्क केलेलं आहे. गळ्याच्या साईडने 1 इंच आणि पुढच्या साईडने अर्धा इंच, मोंढ्याच्या साईडने अशा प्रकारे मी मार्किंग करून हे बघा कटवर्कचा आकार देऊन घेतलेला आहे. यानंतर यावरती कॅनव्हास ठेवायचा. कॅनव्हासवरती खालचं जे आपण ठेवलेलं होतं तर ते उमटलेलं आहे. ते अर्धा इंचाची टीप मी बाजूला घेतली आणि हे बघा अशा प्रकारे कॅनव्हासवरती सुद्धा कर्व शेप आकार देऊन घेतला. यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्व बाजूंनी स्टिच करून रेडी करून घेतलेलं आहे. आणि सध्या कुठलाही पार्ट मी कट केलेला नाही, फक्त दोन्ही शोल्डर आणि खालच्या साईडला फक्त कट्स देऊन घेतलेले आहे. तर यानंतर यावरती आपण जे कटवर्क रेडी केलेले होते कॅनव्हासवरती ते फक्त अस्तरवरती ठेवून घेतले आणि स्टिच करून अस्तरवरती. यानंतर गळ्यावरती अशा प्रकारे जसा गळा आहे तसं मार्किंग करून ठेवून घेतले आणि हे बघा जोडून घेतलेले आहेत. यानंतर सेंटरमधून कटिंग करून टाकली आणि एक साईडचं मी अशा प्रकारे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट केलं आणि ह्याला छोटे छोटे कट्स देऊन घेतले सर्व बाजूंनी. याला आता अशा प्रकारे पलटी करणार आहे जेणेकरून अस्तर आणि कॅनव्हास आतल्या बाजूला जाईल आणि यावरती दाबटीप टाकून घ्यायची. तर अशाच प्रकारे मी दोन्ही साईड रेडी करून घेतल्या आणि एक छोटासा पॅच रेडी करून घेतलेला आहे खालच्या साईडला लावण्यासाठी. साडीच्या काठाचाच पॅच आहे. तर जेवढी गळारुंदी होती तेवढ्या आकाराचाच पॅच काढला होता आपण आणि वरतून 10.5ची आपली गळ्याची उंची होती. त्या आकारानुसार मी पॅच रेडी केलेला आहे आणि सर्वात आधी टाचण्या लावून नंतर टीप टाकून घेतली आणि यानंतरच सर्व बाजूंनी जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट करून टाकलं आणि बॅकचे टक्स टाकून घेतले. लगेचच गळ्याला पट्टी लावून सुद्धा कमरेच्या साईडला पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे. आणि यानंतर जे आपण ही कटवर्क केलेली डिझाईन आहे तर यामध्ये आपण मणी बसवणार आहे. तर सुई आणि मीडियम साईजचे मणी घेतले मी. तर तो आपल्या गळ्याचा कोन आलेला आहे त्यामध्ये मी सर्व बाजूंनी मणी बसवून घेणार आहे आणि अशा प्रकारे मी ब्लाऊज रेडी केलेला आहे. तर आवडल्यावर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.